नामस्मरण करा. तुम्ही म्हणाल मंत्र माहिती नाही, भगवंताचं नाव तर माहिती आहे, कोणतंही नाव घ्या, राम घ्या, लक्ष्मण घ्या, शंकर घ्या, कोणतंही नाम घ्या. अजान वृक्षाच्या छायेमध्ये बसून जर नामस्मरण करायला मिळालं तर त्याला सिद्धावस्था नक्की प्राप्त होत असते. आणि शिववासीय फार भाग्यवान आले. बरोबर त्या दिवशी मला सगळ्यांनी जी पार्श्वभूमी सगळी सांगितली त्यातून त्याच दिवशी मला मनापासून आनंद झाला की हे बोलवणं नाहीये. लातूरला अन्नपूर्णा स्वामींनी भागवत केलं म्हणून मला इथे बोलवलं नाही. त्यांना माझ्या सद्गुरूंनी आज्ञा दिली होती की माझ्या सुनेला बोलव, तिथे या स्वामी परिवाराला तिथे येण्याची सद्बुद्धी दिली, ती माझ्या सद्गुरूंनी दिली. त्यांनी इथे भागवताचं आयोजन हट्टाने केलं. दोनदा का हट्टाने म्हणतीये, कारण शक्यच नव्हतं या सप्ताहामध्ये भागवत कथा एका स्त्रीची होणं शक्यच नव्हतं. ज्या माझ्या माय माऊलींनी अट्टहास केला त्यांच्या ऋणात राहू इच्छिते मी. आणि याच ठिकाणी माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव व्हावा, अजान वृक्षाच्या छायेमध्ये असावं आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्या मुखातून माऊली संजीवन सोहळ्या निमित्ताने भागवत वदवून घ्यावं. कोणत्या जन्माचं कोणतं पुण्य असेल. आता आपण म्हणतो माऊली गेले, नाही, माऊली आजही इथेच आहेत. माऊली जाताना समोर ठेवला होता ज्ञानेश्वरी ग्रंथ भावार्थ दीपिका, पण त्यातला अध्याय कोणता घेतला होता उघडून? 9वा अध्याय घेतला होता. 9000 श्लोक आहेत. काल ज्या कृष्णाने रासक्रीडा खेळली, रासक्रीडा खेळताना ज्याला गीत म्हणता आली त्यालाच कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगता आली. 700 श्लोकांची गीता 9000 श्लोकामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये परावर्तित झाली. त्या सगळ्या अध्यायांमधला जो 9वा अध्याय आहे तो स्वस्वरूपाचं दर्शन करून देणार आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे. म्हणून माऊलींनी 9वा अध्याय म्हटला होता. नमस्कार केला आणि क्षणात समाधिस्थ झाले. हे संत काय करतात, जेव्हा देहात असतात तेव्हा कृतीने आम्हाला ज्ञान देतात आणि जेव्हा देहातून निघून स्वस्वरूपाशी एकरूप झालेले असतात तेव्हा त्यांच्या ग्रंथातून आम्हाला ज्ञान देतात. जड जीवांना तारलेलं यांनी, माता जड जीव उद्धरले. भिंत चालवली होती ती जड आणि जीव उद्धरले. रेड्यामुखी वेद बदलले. संत ज्या पैसाला टेकून बसतात, म्हणजे ज्या दगडाला ज्या शिळेला टेकून बसतात त्या दगडाचं सुद्धा मंदिर होतं. इतकी आमच्या संतांची पात्रता आहे, इतकी आमच्या माऊलींची पात्रता आहे. आणि एकदाच उद्धार करतात. या देहामध्ये परत चमत्कार दाखवत